चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। सेक्रेटरीच्या टेरिटरीमध्ये काय येतं तुमच्या? मी तुम्हाला ट्रेनरला त्रास द्यायचा? मला मी कोणाला त्रास देते काय आहे तुमची जे पण तक्रार आहे बघा, सिक्युरिटी पासून आहे, सिक्युरिटी वाल्यांकडून सगळ्यांची आहे तुमची, ठीक आहे। सिक्युरिटी वाले पण बोलत आहेत आम्हाला सुट्टी देते, सुट्टीची काय कॅमेरा खाली करतो आपण, कॅमेरा खाली सिस्टम आमच्या पद्धतीने आम्ही आलो आता मनसेवाले महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र सैनिक गाडतो इथे सॉरी बोल, माफी माग माफी माग आणि परत आम्ही परत आता नाही काय इंग्लिश बोलले की बापांना बोलो, बांधले नाही त्याच्या बापांना बोलो। आम्ही मराठी माणसाला परत त्रास देणार नाही। हमने कभी दिया नहीं और दिलाय म्हणून आम्ही माफी माग। आम्ही ऐकायला आला नाही, आम्हाला ऐकायला आला नाही, ऐकायला आला नाही, आम्हाला ऐकायला आला नाही। मला वडिलांची पहिली माफी मागणार या माग त्या दिवशी त्या दिवशी तुमच्यामुळे मला वाटलं खूप ऍडमिट किया उनको, पानी पीने दिया, त्रास दिला ना, आम्ही हिचा त्रास दिला, ओनरला कॉल करून टेनंटला काहीतरी केलं मला तुम्हाला। त्या दिवशी ओरडून बोलत होती तिला काय खाली करून बोला, तिला बोलत होती आवाज खाली करून बोला म्हणून। माझ्या वडिलांचे स्टँड आहे बोलत होती, तरी विश्वास नाही ठेवला। तरी मला भीक मागायला आली काय करायचं? भीक मागायला आली महाराष्ट्रामध्ये तुम्ही मागे बघू शकता, हिरानंदानी पनवेल इथे आम्ही आलोय। मागच्या काही दिवसांपासून शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती। एक तर परप्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार। 3 दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत, तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या। पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो, इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो। त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका। जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू पळू मारू। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।